कविता, आज मराठा आरक्षणाला 10% रिझर्वेशन 10% आरक्षण देणारं मराठा समाजाला विधेयक मंजूर झालेलं आहे. आपण याविषयी अधिक जाणून घेऊ, कारण या सगळ्याचा दिल्लीशी खूप जवळचा संबंध आहे. हो. कारण गेल्या वेळी सुद्धा असंच आरक्षण देण्यात आलं होतं, पण ते दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयात येऊन अवैध ठरलं होतं. आपल्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील एक वकील सिद्धार्थ शिंदे आहेत. सिद्धार्थजी, आज पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेले आहे शैक्षणिक आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये. पुन्हा एकदा 50% ची मर्यादा ओलांडली जाणार आहे. पुन्हा एकदा अहवाल टिकणार का? पुन्हा जे प्रश्न 2019 साली उपस्थित झाले होते ते आज नव्याने पुन्हा उपस्थित होत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? बघा, आता हे विधेयक मंजूर झालेलं आहे. आता गव्हर्नर जसे त्याच्यावर त्याचा ॲसेंट देतील आणि साईन करतील तसं हे अंमलात येईल. मागच्या वेळेसच्या चुका सुधारवायचा सरकारने प्रयत्न केला आहे. आता ह्यावेळेस जो अहवाल आला आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आला आहे, एक वेगळ्या कमिशनकडून नाही. राज्य मागासवर्गीय आयोग ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, त्यांचा अहवाल आहे. त्यांनी व्यवस्थितरित्या सर्वे केलेला आहे. 2.5 कोटी लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की 28% मराठा समाज हा महाराष्ट्रात आहे, मराठा समाज, आणि त्यातल्या 84% हे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत. तर हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे. कोर्टात जायची मुभा आपल्याकडे सगळ्यांना आहे. कोणी ना कोणतरी कोर्टात जाईल, पण ह्यावेळेस सरकार जास्त स्ट्रॉंग फुटिंगवर आलेलं आहे, कारण त्यांचा रिपोर्ट मागच्या वेळेसच्या चुका सगळ्या त्यांनी आता रेक्टिफाय केलेल्या आहेत. आणि आता जी क्युरेटिव्ह पिटिशन, जी मागच्या कायद्याची क्युरेटिव्ह पिटिशन जी पेंडिंग आहे ती सरकारला आता विड्रॉ करावी लागेल, कारण त्यांनी त्याच धर्तीवर नवीन कायदा आलेला आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनवर अजून निर्णय झालेला नाही आहे. आता लवकरच सरकार त्याला एक ॲप्लिकेशन देईल कोर्टाकडे की दी क्युरेटिव्ह पिटिशन आहे जुन्या कायद्यासंबंधी ती आम्ही विड्रॉ करत आहोत, आणि जसं राज्यपाल त्याच्यावर सही करतील तेव्हा ते अंमलात येईल हा कायदा. सिद्धार्थजी, एक सगळ्यात मोठं कन्फ्युजन महाराष्ट्रात अनेकांना आहे आणि त्या कन्फ्युजनवर थोडंसं क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. सगळे सोयरे ही अधिसूचना, एक नवा नियम तयार करण्यात आला होता की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, परंतु ज्यांच्याकडे कुणबी नोंद किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कोणासोबत तरी ज्यांची सोयरीक झाली आहे, रोटीबेटी व्यवहार झालाय, त्यांना त्यांचा पुरावा दाखवून अफिडेव्हिट देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. आता हे जे 10% आरक्षण आहे याचा आणि त्या सगळे सोयरे अधिसूचना यातला नेमका भेद काय, जरा तुम्ही विस्तृतपणे? हे दोन वेगळे आहेत. हा कायदा आपण 50% ओलांडत आहोत. तो जो कायदा सगळे अधिसूचना जी आहे सगळे सोयऱ्यांची, त्याच्यात एक जो 2001चा आपला महाराष्ट्राचा ऍक्ट आहे, ओबीसी VJNT ऍक्ट, त्याच्या मार्फत एक रूल मार्फत हे इन्सर्ट केलं गेलेलं आहे. त्याच्यावर 16 तारखेपर्यंत अभिप्राय सूचना वगैरे मागवल्या गेल्या होत्या. त्याच्यात 4.5 लाख हरकती सूचना आलेल्या आहेत. त्याच्यावर सरकार आता त्यांचं डिपार्टमेंट वाचन करत आहे आणि लवकरातच तो पण अंमलात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला हाऊसमध्ये जायची गरज नाहीये, कारण तो ऑलरेडी एका एक्झिस्टिंग ऍक्टमध्ये रूल इन्सर्ट केलेला गेला. तर आता फक्त जर आपलं बजेट सेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा जर सरकारने तो अंमलात आणला आणि ते फक्त हाऊस समोर त्यांना टेबल करायचंय आणि लगेचच त्याच्याकडे हाऊसची परवानगी घ्यायची सरकारला गरज नाहीये. म्हणजे हे 10